कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी महापालिकेची निवडणूक यंदा खरं तर चर्चेचा मुद्दा ठरणार आहे. खरं तर काही दिवसांवरतीच ही निवडणूक लागेल असं सांगितलं गेलेलं आहे. यापूर्वी इचलकरंजी नगरपालिका या ठिकाणी होती, त्याचं महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर ही पहिली निवडणूक या ठिकाणी पार पडते आणि आपण त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना विचारूयात. काय सांगाल? खरं तर इचलकरंजी महापालिकेची ही पहिलीच निवडणूक होते. काय युती व्हावी न व्हावी आणि समस्या काय तिथल्या, काय सांगाल? एक तर सगळ्यात महत्त्वाचं, इचलकरंजीला गेले 9 वर्षापासून निवडणूक झालेले नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत आणि त्या 9 वर्षाच्या पिरियडमध्ये ह्या प्रशासन जे काम करायला लागले त्या ठिकाणी, तर त्या प्रशासनाच्या बोंगळ कारभाराचा, भ्रष्टाचाराचा वाद वारंवार चव्हाट्यावर आम्ही आणला आहे. बघितलं असा तर इतकी वाईट परिस्थिती इचलकरंजीची आहे की त्याच्यामध्ये आता फक्त पॅचवर्क केले जातात. खरं तर महाराष्ट्राचे आता चांगले लाडके मुख्यमंत्री इचलकरंजीला येत आहेत या 4-5 दिवसामध्ये आणि त्यांनी येत असताना फक्त पॅचवरचं काम चाललं आहे. इचलकरंजी धूळमय झाले आणि त्या परिस्थितीमध्ये जर मुख्यमंत्री साहेब येत असतील तर काम होणार असेल ना, तर आमची विनंती मुख्यमंत्री साहेबांना आहे, तुम्ही 8 दिवसातून एकदा इचलकरंजीला या. की तुमच्या सगळा खर्च इचलकरंजी महानगरपालिकेत करायला लागले, इचलकरंजीकर एकत्र येऊन करू आम्ही. कारण युती व्हावी की न व्हावी, काय सांगाल? मला तर वाटतं ते आता तिथल्याच नागरिकांच्या ह्याच्यावर आहे. कारण काय झालं सांगतो, जे काँग्रेसमधले होते ते भाजपात आले, असे वेगवेगळे पक्षात आल्यात. त्यामुळे जो पक्ष होता तो पक्ष सगळीच मिळून एकत्र यायला लागल्यावर सर्वसामान्य जी बाकीच्या गोष्टी होत्या, किंवा आता काय झालं की बाबा भाजप अशी सत्ता झाली आहे की त्यांनी पूर्ण गडगंजवाले सगळ्यांना एकत्र केलं. आता कार्यकर्ते यांचे झेंडे घेऊनच फिरायचं अशी गत झालेली आहे या ठिकाणी. दुसरं म्हणजे महानगरपालिका जी झालेली आहे, आज आम्हाला लाज वाटते इचलकरंजीला. आम्ही कुठं खेडेगावात राहतो की काय? आज महानगर होऊन 3.5 वर्ष झाले तर त्याची कुठलीही आम्हाला सोय मिळत नाही. महानगरपालिकेत 8 दिवसांनी 9 दिवसांनी पाणी येते. माझ्या माता भगिनींना काय त्रास होतो ते आम्ही स्वतः डोळ्यांनी बघतो. आणि दुसरं की रस्त्याचं असू दे किंवा बाकीच्या पण गोष्टी असू देत, सगळ्या गोष्टीमध्ये ह्या माता भगिनींना किंवा आपल्या भागातल्या नागरिकांना इतका त्रास होतो. काही जरी आपण करायला गेलो की ठीक आहे, त्यांच्या उडवाउडवीची उत्तरं येतात, प्रशासन त्याच्यावर गांभीर्याने लक्ष देत नाहीत. तेव्हा माझं तर मत आहे, नागरिकांच्याकडनंच आता ह्यावेळी कौल काय लागेल हे त्यांनाच कळणार आहे त्यावेळेस. नक्कीच इचलकरंजी महापालिका आहे ती खरं तर अनेक समस्यांनी ग्रासलेली पाहायला मिळते. काय सांगाल? रोज तुम्ही अनेक रस्त्यांवरून जात असता, काय तुम्हाला समस्या भेटतात, काय प्रश्न आहेत? इचलकरंजी महानगरपालिका झाल्यापासून आज आम्ही बघतोय की महानगरपालिका केव्हा होते. पूर्वी आमची इचलकरंजी नगरपालिका होती, आता महानगरपालिका झाली. महानगरपालिका केव्हा येते की लोकसंख्या वाढल्यानंतर महानगरपालिका होते. पण जशी लोकसंख्या वाढली तशी नागरिक सुविधासुद्धा देणं खूप गरजेचं आहे. पण आता सध्याची परिस्थिती अशी आहे आमच्या इचलकरंजी नगरपालिकेची, स्वच्छताचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी लागणारे कर्मचारी यांची भरती झालेली नाही. तर माझी लाडके मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, नगरविकास मंत्र्यांना विनंती आहे की लवकरात लवकर इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी कर्मचाऱ्यांची भरती होईल तेव्हाच इचलकरंजीचा स्वच्छतेचा प्रश्न मिटणार आहे आणि ती लवकर होणं गरजेचं आहे. नसेल तर इचलकरंजी महानगरपालिका झाली जरी असली तरी नगरपालिकेची जी अवस्था होती, म्हणजे त्यावेळेस जी समस्या होत्या त्या समस्या तशाच राहिलेल्या आहेत. नुसती नावालाच महानगरपालिका झाली की काय, अशी सध्याची परिस्थिती इचलकरंजी महानगरपालिकेची आहे. युती व्हावी की न व्हावी, काय वाटतंय? युती होऊन सुद्धा कसं आहे, युती झाली तरी बी महानगरपालिकेला हा फायदा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. ज्याप्रमाणे आता जर कंडिशन झाले आहे, इचलकरंजीला कुठलाही फायदा झालेला नाही. काय सांगाल? युती व्हावी की न व्हावी, काय सांगाल? युती होऊ दे अगर नाही होऊ दे, इचलकरंजीकरांना सोयी मिळत नाही आहेत आज अखेरपर्यंत. महिलांचे प्रश्न असतील किंवा लहान मुलांचे प्रश्न असतील, मुलांना खेळण्यासाठी आजही बाग वगैरे काही नाही आहे. महिलांचा सुरक्षिततेचा विषय तोही कोणत्याही सरकारला आजपर्यंत करता आलेला नाही आहे. म्हणून कोणताही पक्ष येऊ दे तर आमची सोय व्हावी इचलकरंजी, एवढंच मागणी आहे. काय सांगाल? युती व्हावी की न व्हावी आणि समस्या काय? समस्या म्हणजे कसं आहे माहिती आहे काय, इचलकरंजीत भरपूर बाग आहेत, उद्यानं वगैरे आहेत, पण त्यांची जी म्हणजे लायब्ररी वगैरे जे आहेत तिथं व्यवस्थित सुविधा नाही आहे. बाथरूम वगैरे आहेत तिथं पण व्यवस्थित सुविधा नाही. आणि खेळणी जी आहेत लहान मुलांसाठी ती पण अतिशय दुरावस्था केलेली आहेत सगळी. त्यामुळं युती होऊ दे न होऊ दे, काही पण होऊ दे, पण इचलकरंजीला त्याचा फायदा होऊ दे, बाकी काहीच नाही. नक्कीच आपण पाहतो हे खरं तर इचलकरंजी ते सगळे नागरिक आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार युती होऊ दे किंवा न होऊ दे,
मात्र इचलकरंजी शहराचा विकास व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे दौरे अनेक होतात, उपमुख्यमंत्र्यांचे दौरे अनेक होतात, मात्र प्रश्न जैसे ते आहे. नगरपालिका होती तेव्हा देखील तेच प्रश्न होते आणि आज देखील महापालिका झाले तरी तेच प्रश्न होते. हे प्रश्न सुटावेत एवढीच अपेक्षा या इचलकरंजीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येत आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, इचलकरंजी, कोल्हापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.